गृह मंत्रालयाकडून पाकिस्तान संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत। अमित शहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे। आपल्या राज्यांमधून पाकिस्तानी लोकांना लवकर बाहेर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अमित शहा यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी संदीप राजहोळकर आता आपल्या सोबत आहेत। संदीप, या निर्णयाची इंटेन्सिटी नेमकी किती खोलपर्यंत आहे? अगदी बैसरन व्हॅलीमध्ये सौरभ, ज्यावेळेला हा दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर तात्काळ भारताकडून पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचं काम सुरू झालेलं आहे। अनेक मोठे निर्णय घेतले जात आहेत। त्यापैकीच हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे आणि या चर्चेनंतर असा निर्णय घेण्यात आला की पाकिस्तानशी संबंधित असलेले सर्व व्हिसा जे आहेत ते तात्काळ रद्द करावेत। पाकिस्तानी नागरिक जे आहेत त्यांना तात्काळ राज्यातून बाहेर काढण्यात यावं। महाराष्ट्राचा विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील शहा यांनी चर्चा केली आहे आणि मुंबईसह राज्यातल्या काही भागामध्ये जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांना तात्काळ परत पाठवण्याचा निर्देश जे आहेत ते देण्यात आले आहेत। त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी देखील याची अंमलबजावणी करावी असं देखील केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। खरं तर नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, असं यासाठी किंवा व्हिजिटसाठी कुठल्याही पद्धतीनं पाकिस्तानी नागरिक जर भारतात आले असले तर त्यांना 48 तासात खरं तर भारत सोडून जायला लागणार आहेत परत त्यांच्या देशामध्ये। राजधानी दिल्लीमध्ये देखील अनेक नागरिक येत असतात पाकिस्तानमधून। त्यामुळे जे नागरिक आता आलेले आहेत किंवा यापूर्वी वास्तव्याला असलेले नागरिक त्या सगळ्यांना आता भारतातून बाहेर जावं लागणार आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने एक हा मोठा निर्णय घेतला असं म्हणता येईल। संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। अमित शहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली आहे आणि पाकिस्तानी नागरिकांना आपल्या राज्यातून लवकरात लवकर बाहेर काढण्याच्या सूचना अमित शहांनी दिल्या आहेत।